माझ्या गॅसला पण आजच संपायचं होतं. मी सगळं आवरले आणि नेमकं पोळ्या करायला घेतलं की माझा गॅस संपला. तर अगोदर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मान्य आहे कालच झाला, पण आता व्हिडिओ पोस्ट आज करत आहे म्हणून आजच तुम्हाला शुभेच्छा. तर सकाळी उठले लवकर सगळे घरातली कामं आवरली. परत बच्चू ध्रुवीला आंघोळ पण घातली आणि आंघोळ करून अगोदर पुरण शिजायला ठेवलं. आणि शिमग्याच्या वेळेस तर मला माहीत पण नव्हतं की आज शिमगा आहे. म्हणजे आता त्याचं लई मोठं कारण आहे. आणि मग मला माहीत झालं 7 वाजता आणि मग मी 7 वाजताच पुरणपोळ्या बनवल्या होत्या. आणि लास्ट टाईम माझं पुरण पण व्यवस्थित शिजलं नव्हतं. म्हणून मग मी आज सकाळी खूप लवकर उठले, सगळं लवकर आवरले. आणि मग मी त्यांना येतानाच फुलं घेऊन यायला सांगितले होते. आणि मग हार ओवला घरासाठी आणि गाडीसाठी. तर दरवेळेस ह्यांचं असं असते की आपण रात्री पूजा करूया. ह्यांनी ना म्हणजे नाही, मला आत्ताच पूजा करायची आणि आपण आत्ताच करायचं, म्हणून मग मी सकाळूनच सगळं आवरली आणि सकाळूनच आम्ही करायचं ठरवलं. मग मी पोहे बनवले होते नाश्त्यासाठी आणि मला वाटलं सोबत खावं, पण त्यांनी बाथरूमला गेले, ते वापस आलेच नाही. म्हणून मला खूप भूक लागली होती. मला म्हणजे असं एकदम थरथर होत होतं, म्हणून मग मी खाऊन घेतली. मग आम्ही खाली गेलो. बच्चू झोपला होता, नेमकंच उठला आणि त्याचीच वाट बघत होतो आम्ही, म्हणजे पूजा करायला जाण्यासाठी कधी उठल म्हणून. आणि त्याला काय माहीत, म्हणजे त्याला इन्फेक्शन झालं कशाचं तरी आणि जुलाब आणि उलट्या होत आहेत त्याला, म्हणून आम्ही त्याला रात्री हॉस्पिटलला पण घेऊन गेलो होतो. मग त्यानं म्हणजे नुसतं चिडचिड करत होता, मला काही कामं पण करू देत नव्हता, सारखं 2-2 मिनटाला जवळ येत होता. मग मी माझी कामं सोडायची आणि त्यालाच घेऊन बसायची. आणि माझी एक पोळी बनवणं झालं, एकच बनवली होती की तोपर्यंत माझा गॅस पण संपला. मग एवढं बेकार वाटलं ना मला. त्यांनी झोपले होते, मग मी त्यांना उठवली आणि त्यांना म्हणली की गॅस संपलाय. मग त्यांनी मला दुसरं सिलेंडर लावून दिले आणि त्यांची तब्येत खराब होती म्हणून त्यांनी म्हणले मी नाही जेवत, तू जेवण करून घे. मग मी एकटीच बसून जेवण केले. तर असा होता माझा पाडव्याचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.